एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी सांगितलंय की जिल्ह्याचा गॅस पुरेसा साठा उपलब्ध आहे, घरगुती वापरासाठी नियमित वितरण सुरू आहे। गॅसचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष पथकं नियुक्त करण्यात आलेत। उपलब्ध साठा मुख्यतः घरगुती वापरासाठी राखून ठेवण्यात आलाय। व्यावसायिक पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आलाय। जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी नागरिकांना अनावश्यक साठेबाजी टाळण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। कोणतीही साठेबाजी किंवा काळा बाजार आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। नमस्कार नागरिकांनो, मी भंडारा कलेक्टर आपल्याशी आवाहन करतो की भंडारामध्ये गॅस बाबत एलपीजी बाबत काही घाबरण्याची गरज नाही। आपल्याकडे पुरेठा साठा उपलब्ध आहे आणि काही आपल्याला सोशल मीडियावर काही पोस्ट वगैरे येतात तो त्यावर भरोसा करू नका। काही घाबरण्याची गरज नाही, आपल्याकडे साठा उपलब्ध आहे। जर कोणी ब्लॅक मार्केटिंग किंवा होर्डिंग करत असेल किंवा जास्त पैसे घेत असेल सिलेंडरच्या, त्यांच्यासाठी आपण भरारी पथक आणि स्क्वॉड जे आहे ते आपण केलेली आहे। ते नियमित कारवाई करेल आणि जर काही असा निर्देशक मध्ये आला तर आपण कडक कारवाई यावर करणार आहे। मी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही काही पॅनिक करायची गरज नाही। भंडारामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि आपल्याला डोमेस्टिक सिलेंडरची जे आहे आपल्याला भेटेल। आणि तुमचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपला संपर्क अधिकारीचा नंबर आणि डिस्ट्रिक्ट लेवलचा नंबर पण आपण जाहीर केलेला आहे। तुम्ही त्यांच्यावर कॉल करू आपला प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकतो आणि तुमचा जे प्रॉब्लेम आहे यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नागरिकांना काही त्रास होणार नाही असं मी आवाहन करतो। अलंकापुरी नगरीत